As usual, we will start our session with the Gayatri Mantra. Everybody will close their eyes and try to concentrate on inner power and inner energy. We will pray in the holy feet of God to give us more power and more energy to get stability and development in our life. For that, we are chanting Gayatri Mantra. The voice should come from bottom of your heart and mind should be full of peace. Gayatri Mantra. The voice should come from bottom of your heart and mind should be full of peace. Gayatri Mantra. Om Bhuvasvah Tassavitu Varenyam Bhargo Devasya Dhimahi Dhiyo Yo Nah Prachodayat. Om. Rub your hands and move around your eyes very slowly, slowly. Open your eyes with fresh vision, with new attitude. बघा आता आपण जो टॉपिक पाहतो आहोत सेंटेन्स स्ट्रक्चर. सेंटेन्स स्ट्रक्चर म्हटल्यानंतर काय येतं, संपूर्ण प्रायमरचा जो आपण व्यवस्थित अभ्यास केलेला आहे, अगदी एबीसीडी पासून तर पंक्च्युएशन मार्क पर्यंत हे सगळेच्या सगळे जे प्रकरण आहेत ते वाक्यांना मजबूत करण्यासाठी, सेंटेन्स स्ट्रक्चरला असेंबल करण्यासाठीचे आपण पाहत आहोत. हे सेंटेन्स असेंबली प्रोसेसमध्ये एक्झॅक्ट अप्रोप्रिएट व्यवस्थित जर समजून घ्यायचं असेल तर निश्चितपणे मायक्रो लेवलला जाऊन त्या सगळ्या गोष्टी समजून घेणं आवश्यक असतं. आणि मग हा सगळाच्या सगळा भाग अगदी अप टू डेट, एक्झॅक्ट, अप्रोप्रिएट आणि इसेन्शियल पद्धतीने लक्षात घेतला तर जगातला कोणताही विचार वाक्यामध्ये कन्वर्ट करण्यासाठी, रूपांतरित करण्यासाठी आपल्याला खूप मोठी मदत होईल. प्रायमर आणि प्रायमरचे सगळे प्रकरण आपण पाहिले. अक्षरांपासून तयार होणारे शब्द, ए पासून झेड पर्यंत अल्फाबेट, त्याच पद्धतीने वॉवेल्स, कॉन्सनंट, डिथॉंग, सायलेंट लेटर, मराठीमधली स्क्रिप्ट इंग्लिशमध्ये लिहिण्यासाठी, त्याच पद्धतीने जेंडर्स आणि नंबर्स. हे प्री एरिया होतं. मायक्रो लेवलला लँग्वेज शिकण्याच्या अगोदर अक्षरांची ओळख आणि अक्षरांपासून शोधणारे शब्द आणि शब्दांचं मेकॅनिझम समजून घेतलं. आणि कोर एरिया पाहिला आपण, मग त्याच्यामध्ये डिस्टन्स आणि डिरेक्शन साठीचे 4 शब्द, दिस, दॅट, धीस, दोज. त्यानंतर सब्जेक्टच्या नावाखाली येणारी 10 शब्द, आय, व्ही, यू, यू, ही, शी, इट, नेम, नाव. त्याच पद्धतीने टू बी फॉर्म म्हणून येणारी 22 शब्द, पास्ट साठी 5, डीड, वॉज, वेअर, हॅड, हॅड बीन. प्रेझेंट साठीची 9, डू, डज, एम, इज, आर, हॅव, हॅज, हॅव बीन, हॅज बीन. आणि फ्युचर साठीचे 8 शब्द, शाल, विल, शाल बी, विल बी, शाल हॅव, विल हॅव, शाल हॅव बीन, विल हॅव बीन. या 22 शब्दाबरोबर वर्बचे 5 फॉर्मही पाहिले. बेसिक फॉर्म जसा आहे अगदी तसाच. वर्बचा यस, इयस फॉर्म होता. त्याचबरोबर वर्बचा आय एन जी फॉर्म होता, वर्बचा पास्ट फॉर्म होता आणि वर्बचा पास्ट पार्टिसिपल फॉर्म होता. म्हणजे गो, गोज, गोईंग, वेंट आणि गॉन. राईट, राईट्स, राईट, रायटिंग, रोट आणि रिटर्न. स्पीक, स्पीक, स्पीकिंग, स्पोक आणि स्पोकन. कम, कम्स, कमिंग, केम आणि कम. बरं, ह्याच पद्धतीने आपण आर्टिकल सुद्धा पाहिलं होतं. ओ, अँड, द आणि नो आर्टिकल. ओ अँड एक वचनासाठीच वापरतात. प्रनाऊन्सिएशन मध्ये जर तुम्हाला वॉवेल्स चालवला तर अँड वापरायचं आणि प्रनाऊन्सिएशन मध्ये तुम्हाला जर कॉन्सनंट चालवला तर अ वापरायचं. आणि द चा वापर मात्र काही स्पेसिफिक ठिकाणीच केला जातो. जगात ब्रह्मांडात एकमेव असलेली गोष्ट, ओरिजिनल असलेली गोष्ट, तुमच्यासाठी इमोशनली अटॅच असलेली गोष्ट, ज्या गोष्टीचा ऑलरेडी उल्लेख झालेला आहे तिचा वारंवार रिपीट करत असताना त्याच पद्धतीने त्या विशिष्ट व्यक्ती स्पेसिफिकेशनसाठी सुद्धा द चा वापर होताना दिसतो. त्याचप्रमाणे ज्या देशाच्या नावाच्या अगोदर युनायटेड रिपब्लिक असे शब्द आहे, द युनायटेड किंगडम, द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, द पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना, याच्यामध्ये पण द चा वापर होतो. आणि आर्टिकलचा वापरच होत नाही ही कॉन्सेप्ट पण आपण पाहिली. लिक्विड फॉर्मसाठी आर्टिकल वापरला जात नाही, सब्जेक्टसाठी आर्टिकल वापरला जात नाही, कुठल्याही स्पोर्ट्ससाठी आर्टिकल वापरला जात नाही.
आणि त्याचप्रमाणे कुठल्याही विषयासाठी, सब्जेक्टसाठी सुद्धा आर्टिकल वापरला जात नाही. कुठल्या स्पोर्ट्ससाठी सुद्धा आर्टिकल वापरला जात नाही. आणि अनेक वचन असेल आणि सामान्य असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आर्टिकलचा वापर होताना दिसत नाही किंवा केला जात नाही. त्याच्यानंतर प्रिपोजिशन पाहत असताना ऍट, ऑन, फॉर, फ्रॉम, नियर, अराउंड, बिटवीन, बिहाइंड, अमंग हे सगळेच्या सगळे शब्द प्रिपोजिशन्स आहेत. मग प्रिपोजिशन समजून घेण्यासाठी आपण 5 अप्रोचेस पाहिले होते. एकूण 80 ते 100 असे प्रिपोजिशन होते. त्याच्यामध्ये तुम्हाला स्पेलिंग समजलं पाहिजे. छोट्यातला छोटा बदल सुद्धा तुम्हाला फरक जाणवतो हे आपण पाहिलं होतं. त्याच पद्धतीने मीनिंग तुम्हाला समजला पाहिजे, कॉन्सेप्ट लक्षात आली पाहिजे, मल्टी युटिलिटी हे प्रकरण देखील तुम्हाला समजलं पाहिजे आणि त्याच प्रकारे प्रॅक्टिकल एक्झिक्युशन सुद्धा लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर आपण पाहिलं तर पर्सनल प्रोनाउन 5 कॉलम होते. पहिला कॉलम होता नॉमिनेटिव्ह म्हणजे सब्जेक्ट आय, वी, यू, ही, शी, इट, नेम, नाउन. वाक्याच्या सुरुवातीला येतो तर त्याची निर्मिती करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. ऑब्जेक्ट हा दुसरा होता ज्याच्यामध्ये मी, अस, यू, हिम, हर, इट, नेम, नाउन आणि देम होतं. याचा वापर वाक्याच्या शेवटी केला जातो आणि त्या व्हर्बला जे क्रिएट केलेले आहे त्या व्हर्बचं कन्झम्पशन किंवा विक्टिम राहण्याचं जे टार्गेट असतं ते ऑब्जेक्ट असतं. त्याच पद्धतीने सब्जेक्ट ओरिएंटेड याच्या अंडर माय सेल्फ, अवर सेल्फ, युअर सेल्फ, हिमसेल्फ, हर सेल्फ, इट सेल्फ, देम सेल्फ यांचा वापर होतो. सब्जेक्ट ओरिएंटेड हा सब्जेक्टच्या नंतर ताबडतोब येतो किंवा सब्जेक्ट ऑब्जेक्ट सारखा असेल तर ऑब्जेक्टला रिप्लेस करून सुद्धा त्याचा वापर केला जातो. आणि त्याच पद्धतीने पजेसिव्ह पाहिलं होतं आपण. सब्जेक्ट ओरिएंटेड वापरला तो सब्जेक्टचं महत्व वाढवायला, ग्लोरिफाय करायला, अहंकार दाखवायला, इम्पॉर्टन्स क्रिएट करायला, डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट हे सांगण्यासाठी. त्याच्यानंतर पजेसिव्हच्या लिस्टमध्ये येतं माय, अवर, युअर, हिज, हर, इट्स, ॲबनेम नाउनला अपॉस्ट्रोफी एस आणि देअर यांचा वापर सब्जेक्टच्या अगोदर किंवा ऑब्जेक्टच्या अगोदर केला जातो. फक्त सब्जेक्ट ऑब्जेक्ट हे नॉर्मल सब्जेक्ट ऑब्जेक्ट नसले पाहिजे. एक तर ती वस्तू असली पाहिजे किंवा नातेवाईकाचं टायटल असलं पाहिजे. आणि हे जर असेल तर मग त्या सगळ्या गोष्टी समजायला, लक्षात यायला अत्यंत सोपं जाईल. बरं. त्याचप्रमाणे जर वस्तू असेल तर मालकी दाखवताना वापर होतो याचा आणि जर रिलेटिव्हचं टायटल असेल तर रिलेशनशिप दाखवण्यासाठी. आणि शेवटचा कॉलम होता पजेसिव्ह ऑब्जेक्ट. त्याचा वापर तुम्हाला ऑब्जेक्टच्या नंतरच करावा लागतो. ज्यामध्ये येतं माइन, अवर्स, युअर्स, हिज, हर्स, इट्स, त्याच्यानंतर ऑफ, नेम, नाउन आणि देअर्स. त्याच पद्धतीने याचा वापर अग्रेसिव्ह ओनरशिपसाठी किंवा ओव्हर पोझिशन इन द रिलेशनशिपसाठी सुद्धा केला जातो. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं कन्स्ट्रक्शनचं जंक्शन, ज्याच्यामध्ये वाक्यरचना एकत्र विशिष्ट शब्दाने जोडल्या जातात. लिंक वर्ड ज्याला म्हटलं जातं, अँड, सो, बिकॉज, बट, यट, ऑल्दो हे सगळे. आणि त्यानंतर आपण पाहिलं होतं इंटर इंटरजंक्शन्स. इंटरजंक्शन्स जंक्शन्स म्हणजे तर त्याच्यामध्ये तुम्ही इमोशनल होऊन काही विशिष्ट सडन एक्सप्रेशन देतात. ओ माय गॉड, नॉट अगेन, वाव, फॅन्टास्टिक, एक्सलंट या प्रकारचे जे शब्द आहेत ते इमोशन एक्सप्रेस करतायत. त्यांना इंटरजंक्शन्स म्हणतात. आणि त्याच प्रकारे पंक्च्युएशन मार्क होतं, फुल स्टॉप होतं, कॉमा होतं, सेमीकॉलन होतं, डॅश होतं, इक्लिप्स होतं, सिंगल कोटेशन मार्क होतं, डबल कोटेशन. मराठीमध्ये वापरली जाणारी विरामचिन्ह आणि इंग्लिशमध्ये वापरली जाणारी पंक्च्युएशन मार्क दोन्ही सारखे होते. आणि हा सगळा घोटाळा जो आता आपण प्रायमर मध्ये पाहिलाय, हा सगळ्याचा सगळा कोर एरिया 180 शब्द आणि हे 180 शब्द यांचा आपसातला ताळमेळ म्हणजे पोस्ट एरिया आहे. मग त्या पोस्ट एरियामध्ये सब्जेक्ट बरोबर टू बी फॉर्मचं रिलेशनशिप एस्टॅब्लिश करत असताना सबका मालिक एक स्पेशल ट्रीटमेंट आणि वन शाल टू थ्री विल. सब्जेक्टचं रिलेशनशिप टू बी फॉर्म बरोबर त्याचप्रमाणे त्या टू बी फॉर्मचं रिलेशनशिप वर्ब बरोबर करत असताना पास्ट पोझिशन वॉज वेअर, प्रेझेंट पोझिशन एम इज आर, फ्युचर पोझिशन शॅल बी विल बी, पास्ट पोझिशन हॅड, प्रेझेंट पोझिशन हॅव हॅड, फ्युचर पोझिशन शॅल हॅव विल हॅव,
simple past V4, simple present V1, V2, simple future shall, will V1, past continuous was ing, present continuous am is are ing, future continuous shall be, will be ing, past perfect had past participle, present perfect have has past participle, future perfect shall have, will have past participle, past perfect continuous had been ing, present perfect continuous have been, has been ing, future perfect continuous shall have been, will have been ing. आणि त्याच प्रकारे मराठी एंडिंग वर्ड आणि प्रत्येक कॉन्सेप्ट, प्रत्येक प्रकरण, प्रॅक्टिस, डिटेल अंडरस्टँडिंग सगळ्या डायमेन्शनने आणि कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटी हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. हे प्रायमर जे आहेत ना, किती चांगल्या प्रकारे आपण डायजेस्ट केलेलं आहे, किती चांगल्या प्रकारे आपण जे आहेत ना ते पचवलेलं आहे, रुचवलेलं आहे, समजलेलं आहे, याच्यावरचा पुढचा प्रवास ठरणार आहे. हा बेसिक भाग असला तरी तो अत्यंत महत्वाचा आहे. आणि त्यामुळे याच्यासाठी आपण सावकाश, हळूवार, मुख्य एरिया कव्हर करत, परस्पर संबंध प्रस्थापित करत आपण सगळ्याच्या सगळा एरिया व्यवस्थित समजून घेतला. आता मात्र आपण जे आहेत ना, या वाक्यामध्ये वापरले जाणारे कंटेंट हे परत रिव्हॅल्युएट करतोय. त्या दृष्टिकोनातून पूर्णपणे मायक्रो लेवलला जाऊन त्याचा अभ्यास करायचा आहे. आता आपण नवीन प्रकरणाला, नवीन पुस्तकाला सुरुवात केलेली आहे. सेंटेन्स स्ट्रक्चर पार्ट 1. सेंटेन्स स्ट्रक्चरचा पार्ट 1 हा सुरू झालेला आहे आणि आता प्रायमर किती चांगल्या प्रकारे आपण समजावून घेतलंय याला क्रॉस चेक करण्यासाठीचं हे प्रकरण आहे संपूर्ण. मग सेंटेन्स स्ट्रक्चर म्हटल्यानंतर सेंटेन्स मध्ये वापरले जाणारे जे काही कंटेंट आहेत, इन्ग्रेडियंट आहेत, जे काही ऍटम्स आहेत ते आपण खरंच समजून घेतले का? जनरली काय होतं, संपूर्ण जगामध्ये इंग्लिश ग्रामर शिकायला सुरुवात केल्यानंतर सगळ्यात अगोदर जर चर्चा होत असेल तर ती पार्ट ऑफ स्पीचची, म्हणजे आवर बेसिक ग्रामर ऑलवेज स्टार्ट विथ द टिपिकल कॉन्सेप्ट. अर्थात या कॉन्सेप्टला आपण जे आहेत ना सुरुवातीला खूप ओव्हरबर्डन करून घेतलं तर भाषा शिकण्याचा रसभंग होतो. व्याकरण ही महत्वाची गोष्ट आहे, पण त्याचा जर अवडंबर केला, बरोबर, खूप अति केलं तर मग गडबड होते. कारण कुणीतरी हुशार व्यक्तीने असं म्हणून ठेवलंय, व्याकरण हा भाषेचा पाया आहे. मान्य बाबा पाया आहे, पण आपला पाया आपण इतका खोल खंदून ठेवतो की त्याच्यानंतर भाषेचं घर बांधणंच होत नाही हो. मग मुलांना विचारलं ऍज सून ऍज, नो सुनर दॅन, चेंज द वाईट, चेंज द डिग्री, आयदर ऑर, नायदर नॉट, और टोटली बदलत सो, आणि इतर सगळे जे आहेत ना, चेंज द डिग्री, रिमूव्ह टू, सगळे त्यांना जे आहेत ना लक्षात असतात. पण तरी सुद्धा भाषा काही बोलता येत नाही. आणि हे झालं तर सेंटेन्सचं ग्रामर. याही पलीकडे जाऊन जर शब्दांचं ग्रामर पाहिलं तर तुमच्या डोळ्यासमोर आता हे शब्दांचं व्याकरण आहे. मग पार्ट ऑफ स्पीच ज्याला म्हणतात, नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडवर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन आणि इंटरजंक्शन, म्हणजे नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयन्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय, असे 8 प्रकार पाहायला मिळतात. मग हे प्रकार माहितीये का? चला ओळख करून घेऊया. ह्या ग्रामरला आपल्याला ओव्हरबर्डन नाही करायचंय, पण तरी सुद्धा या कॉन्सेप्टला आपल्याला समजून घ्यायला प्रयत्न करूया, समजून घेण्याचा प्रयत्न करूया. नाउन, नाउन मे बी डिफाईन ॲज अ नेम ऑफ द पर्सन, प्लेस ऑर थिंग. म्हणजे नाम म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीचं, एखाद्या वस्तूचं किंवा एखाद्या जागेचं असू शकतं. बाय द थिंग्स वी मीन समथिंग दॅट कॅन बी सीन ऑर टच कॉन्क्रीट, अशी गोष्ट जिला आपण पाहू शकतो आणि जिला स्पर्श करू शकतो. किंवा ऑर समथिंग दॅट कॅन ओनली थॉट ऑफ अँड नॉट सीन अँड टच, ऍबस्ट्रॅक्ट, म्हणजे अशी गोष्ट जी कदाचित ज्या आहेत तर तिचा फक्त विचार केला जाऊ शकतो, तिला पाहिलं जाऊ शकत नाही किंवा स्पर्श केलं जाऊ शकत नाही. मग मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, पुस्तक आहे, हे सगळं काय झालं? त्या सगळ्या गोष्टी नाउन मध्ये आल्या, पण ते पाहता येतंय, सीन करता येतंय, टच करता येतोय, पण त्याच्यामध्ये सॉरो म्हणजे दुःख, पीस म्हणजे शांती, त्यानंतर डिग्निटी म्हणजे अब्रू, या गोष्टी दिसत नाहीये कुठे. पण तरी सुद्धा टायटल आहे त्यांना, मग त्याला म्हटलं जातं नाउन. बरं, प्रोनाउन, प्रोनाउन म्हणजे काय? सर्वनाम. सर्वनाम म्हटल्यानंतर प्रोनाउन मे बी डिफाईन ॲज अ वर्ड यूज इन्स्टेड ऑफ द नाउन. इट्स enable us to avoid the repetition of the noun again and again. फॉर एक्झाम्पल, अशोक हा माझा चांगला मित्र आहे. अशोक पहिलीपासून माझ्या बरोबर आहे. अशोक मल्टीनॅशनल कंपनीमध्ये आहे. अशोकचं मागच्याच वर्षी लग्न झालं. अशोकला
अत्यंत चांगल्या प्रकारे जे आहेत ना नोकरी आहे. अशोक पुस्तक फार अशोक, अशोक, अशोक हे नाव वारंवार रिपीट करताना जे आहेत ना गडबड होऊन जाते. मग अशोक हा माझा मित्र आहे. तो पहिलीपासून माझ्याबरोबर आहे. त्याचं मागच्याच वर्षी लग्न झालं. त्याला अतिशय चांगली नोकरी आहे. त्याला पुस्तक वाचण्याची आवड आहे. त्याला, त्याने, त्याचे ह्या गोष्टी ज्या आहेत ना, अशोकच्या नंतर वापरल्या जातात त्यांना सर्वनाम म्हटलं जातं. बरं, त्याच्यानंतर आहे ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह इज द वर्ड which qualify the certain nouns which follow the or present them. They tell us something about the quality, numbers, etc. of the people, things mentioned. It adds something to the word's meaning. म्हणजे काय? ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण म्हणजे अशा प्रकारची कोणतीही गोष्ट की ज्याच्यामध्ये तुम्हाला त्या विशिष्ट शब्दाबद्दल, सब्जेक्ट बद्दल, ऑब्जेक्ट बद्दल, क्वालिटी, नंबर्स इत्यादी बद्दलची माहिती सांगितली जाते. त्या शब्दाला अधिक अर्थपूर्ण बनवण्यासाठी जी ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिली जाते, त्या सगळ्या गोष्टी ॲडजेक्टिव्ह या हेड अंडर येऊ शकतील. त्याच्यानंतर आहे वर्ब. वर्ब इज द वर्ड विच डिस्क्राइब द ऍक्शन ऑर कंडिशन ऑफ द सब्जेक्ट. दे टेल अस व्हॉट द सब्जेक्ट डज अँड व्हॉट हॅपन टू इट ऑर व्हॉट इट इज. म्हणजे कुठल्याही प्रकारची मनाने किंवा शरीराने केलेली क्रिया किंवा कृती ह्याला वर्ब म्हटलं जातं. मग कर्त्याची कंडिशन आणि कर्त्याची क्रिया, कृती हे दाखवण्यासाठी या वर्बचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे ॲडव्हर्ब आहे. वर्बला ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. अन ॲडव्हर्ब इज द वर्ड्स which modify or add something to the meaning of verb. An adjective or an adverb. An adverb may be defined as the word that modifies a verb, an adjective and another adjective. म्हणजे अशा प्रकारची क्रिया विशेषण क्रियेच्या संदर्भात तो घोडा जोरात पळतो. जोरात पळणं हे त्याचं वैशिष्ट्य सांगतं. माझी आई फार सुंदर स्वयंपाक बनवते, चविष्ट स्वयंपाक बनवते. चविष्ट हे ते स्वयंपाक बनवण्याच्या कृतीचं वैशिष्ट्य. मी अतिशय सोप्या पद्धतीने शिकवतो. सोप्या पद्धतीने हे शिकवण्याचं वैशिष्ट्य म्हणजे ॲडिशनल इन्फॉर्मेशन अबाउट वर्ब दॅट इज कॉल्ड ॲडव्हर्ब. त्याच्यानंतर प्रिपोजिशन आहे. प्रिपोजिशन इज द वर्ड विच शोज हाऊ द फॉलोइंग नाउन्स आर रिलेटेड टू अदर वर्ड्स इन द सेंटेन्सेस. म्हणजे त्या याच्यामध्ये जो नाम आलेला आहे नामाचा संबंध इतर सगळ्या शब्दांशी कशा प्रकारे प्रस्थापित करायचा हे सांगणारं डिस्क्रिप्शन करणारा शब्द म्हणजे प्रिपोजिशन आहे. सो द प्रिपोजिशन इज युजली प्लेस बिफोर द नाउन ऑर प्रोनाउन. प्रोनाउन किंवा नाउनच्या अगोदर त्याचा वापर केला जातो टू शो द लॅटर्स रिलेशनशिप टू सम अदर वर्ड्स इन द सेंटेन्स. सेंटेन्समध्ये इतर असलेल्या शब्दांबरोबरचा संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रिपोजिशन म्हटलं जातं. मग याला शब्दयोगी अव्यय म्हटलं जातं. ॲट, ऑन, फॉर, फ्रॉम, नियर, अराउंड हे. त्याच्यानंतर कंजंक्शन्स हा पाहिलं होतं. कंजंक्शन इज द वर्ड विच आर द लिंक वर्ड्स ऑर जॉइनिंग वर्ड्स. द लिंक वर्ड्स टुगेदर वर्ड्स, द phrases or clauses. A conjunction may be defined as a word used to join the together word, phrase and clauses. मग कंजंक्शन म्हणजे अशा प्रकारचे शब्द जे वाक्यांना, शब्दांना, वाक्यप्रचारांना एकत्र जोडण्याचं काम करतं. लिंक वर्ड ज्याला म्हटलं जातं. अँड आहे, सो आहे, बट आहे, बिकॉज आहे, अंटिल आहे, अनलेस आहे. हे सगळे शब्दप्रयोग हे त्याचाच भाग समजला जातो. आणि सर्वात शेवटी आहे इंटरजंक्शन्स. इंटरजंक्शन्स म्हणजे द वर्ड विच आर द इंटरजेक्टेड ऑर द थ्रोन इन टू एक्सप्रेस द सडन इमोशन. अचानक आलेले जे आहेत ना इमोशन फ्लो असतो तो एक्सप्रेस करताना सडनली तुम्ही त्या शब्द थ्रो करून देता. ओ माय गॉड, नॉट अगेन. ओ जेसस, ओ नॉट, यस, वाव, फॅन्टास्टिक, ब्राव, ब्राव, अल्लास. These are the words injections म्हणून येतात. दे हॅव नो ग्रॅमॅटिकल रिलेशनशिप विथ रेस्ट ऑफ द सेंटेन्स. वाक्यातल्या इतर कुठल्याही भागाशी त्यांचा कुठलाही व्याकरणाचा संबंध नसतो. इट वर्ड इज द एक्सप्लेनेशन. एक्झामेशन म्हणजे त्याच्यामध्ये ट्रेस देतोय, तिथे काहीतरी जोर देतोय त्या पद्धतीने. टू एक्सप्रेसिंग द सडन फिलिंग ऑर द एक्साइटमेंट. सडन फिलिंग किंवा एक्साइटमेंट साठी त्याचा वापर होताना दिसतो. मग आता हे सगळेचे सगळे झाले पार्ट ऑफ स्पीच. नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडवर्ब, प्रिपोजिशन, इंटरजंक्शन्स हे सगळेच्या सगळे झाले. बरोबर. मग इन दिस वर्ड
These are called typical grammatical terms. But in LMDC, Lion Spine Development Center, we study to speak English and value the practical grammar. व्यवहारात वापरलं जाणारं ग्रामर. खूप जर ग्रामर बोर झालं, ओव्हरबर्डन झालं, रोबोटिक किंवा मेकॅनिकल असलं, तर मग शिकायला मजा नाही येत. म्हणून आपण साधं, सोपं, सरळ, समजेल, रुचेल, पचेल, लक्षात येईल आणि सगळ्यांना त्याच्यामध्ये एक्सपर्ट होता येईल, अशाच माध्यमातून, अशाच मेथडमधून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आहोत. मग सब्जेक्ट आहे, टू बी फॉर्म आहे, वर्ब आहे, प्रिपोजिशन आहे, आर्टिकल आहे, ऑब्जेक्ट आहे, पंक्च्युएशन मार्क आहे. हा सगळा कॉन्सेप्टचा पार्ट जो आहे तो ग्रामर म्हणून आहे, पण त्याच्यात खूप डिटेल अनालिसिस आहे. पहिले बोलायला शिकूया, इंग्लिशमध्ये सोपं करूया, कन्व्हिनियंट आणि कम्फर्टेबिलिटी मेंटेन झाली की नंतर पांडित्याकडे आपण वळू शकतो. मग आता आपण जर सेंटेन्सची जर व्याख्या पाहिली, डेफिनेशन पाहिली, तर सेंटेन्सचं डेफिनेशन काय? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सेंटेन्सेस? बघा, डेफिनेशन किंवा व्याख्या जर पाहिली, सेंटेन्स स्ट्रक्चर मीन्स अ कलेक्शन ऑफ वर्ड विच प्रोड्यूस द मिनिंग थ्रू द प्रॉपर सिक्वेन्स ऑफ ग्रामॅटिकल टर्म्स. व्याख्या परत लक्षात घ्या. अ सेंटेन्स स्ट्रक्चर मीन्स अ कलेक्शन ऑफ वर्ड्स अंडरलाईन विच meaning produce the meaning underline word through proper sequence of grammatical term. हा तिसरा अंडरलाईनचा शब्द. व्याकरणाच्या संकल्पनांचा योग्य क्रम असलेला अर्थपूर्ण शब्द समूह म्हणजे वाक्यरचना. कलेक्शन ऑफ वर्ड्स आहेत. आता प्रायमरने काय काम केलेले, 180 शब्द आपल्याला दिले, जे आपल्याला वापरून आपल्याला इंग्लिश सुटसुटीत करायची. पण मग हे सगळे 180 शब्द म्हणजे वाक्य नाहीये. कलेक्शन ऑफ वर्ड्स तर पाहिजे आहेत, पण विच विल क्रिएट द मिनिंग, अर्थपूर्णता असली पाहिजे, त्याच्यातून अर्थच निर्मित होत असेल. आय, यू, दे, मुंबई, पण तो काय बोला, कलेक्शन ऑफ वर्ड नाही, पण मिनिंग नाही ना, मग त्याला वाक्यरचना नाही म्हणता येणार. बरं, मग त्याच्यानंतर तिसरा जो आहे ग्रामॅटिकल टर्म्स. ग्रामॅटिकल टर्म्स म्हणजे काय, की संपूर्ण सेंटेन्सचा जर इंग्लिशमध्ये अभ्यास केला तर सब्जेक्ट तुम्हाला सुरुवातीलाच दिसतो, त्याच्यानंतर टू बी फॉर्म दिसतो, त्याच्यानंतर व्हर्ब दिसतो, त्याच्यानंतर प्रिपोजिशन दिसतो, त्याच्यानंतर आर्टिकल दिसतो, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट दिसतो. हा क्रम ठरलेला आहे, हा क्रम बदलत नाही. मराठीमध्ये कसं होतं, मी आहे इंग्लिशचा एक चांगला शिक्षक, शिक्षक आहे मी इंग्लिशचा चांगला आहे शिक्षक मी इंग्लिशचा शिक्षक मी आहे एक चांगला. आता इथे क्रम थोडा बदलला तरी तुम्हाला काय म्हणायचंय हे समोरच्याला लक्षात येतं, किंवा समोरच्याला काय म्हणायचंय तुम्हाला लक्षात येतं. कारण मराठी भाषा ही तेवढीशी फ्लेक्झिबल आहे, बरोबर. कारण जे आहेत ना ती लवचिक आहे, तिचं जे आहेत ना क्रम बदलला तरी अर्थामध्ये फार अर्थाचा अनर्थ नाही हो. पण मात्र इंग्लिशमध्ये काय होतं माहिती का, ही लँग्वेज सेंटेन्स फॉर्मेशन साठी, ग्रामॅटिकल टर्म्स साठी, सिक्वेन्स साठी खूप रिजिड आहे, कठोर आहे. अप्रोप्रिएट एक्झॅक्ट होल्ड आपल्याला मजबूत करून ठेवावा लागतो. एका अर्थाने सोपं पण आहे, कारण स्ट्रक्चर जर सारखं आहे, कॉन्क्रीट आहे किंवा रिजिड आहे, तर आपल्याला ते शिकलं का त्याचंच ऍप्लिकेशन करायचं, शिकायला सोपं जातं. मग याच्यामध्ये तुम्हाला मराठी सारखी फ्लेक्झिबिलिटी नाही पाहायला मिळत. इंग्लिशमध्ये क्रम जरी बदलला, आय एम द बेस्ट टीचर ऑफ इंग्लिश, एम आय द बेस्ट टीचर ऑफ इंग्लिश नाही, लगेच वाक्याचं जे आहेत ना यस नो टाईप झालं, बरोबर. दे आर गोइंग टू मुंबई, गोइंग, दे आर मुंबई टू नाही, गडबड झाली. सिक्वेन्स मेंटेनच असला पाहिजे. मग आता आपण जे आहेत ना तुमच्या स्क्रीनवरती एक वाक्य पाहतो आहोत, दे आर स्पीकिंग विथ द मिनिस्टर, ते मंत्र्यांशी बोलत आहे. आता या प्रत्येक शब्दाचं, वाक्यामध्ये वापरलेल्या प्रत्येक शब्दाचं पोस्टमॉर्टम करूया थोडंसं. मग पहिलं पाहायला मिळतंय दे, जो सब्जेक्ट आहे करता, क्रिया करणारा. दुसरा आहे आर, जो टू बी फॉर्म आहे, सहाय्यकारी क्रियापद, मदत करणारा, टेन्स ओळखण्यासाठी. स्पीकिंग व्हर्ब आहे, क्रियापद, कृती दाखवणारा शब्द आहे. मग विथ आहे, तो प्रिपोजिशन आहे, शब्दयोगी अव्यय, दिशा, वेळ, स्थिती आणि कुठल्याही प्रकारची जागा सांगण्यासाठी, स्थळ सांगण्यासाठी, संबंध सांगण्यासाठी. द आर्टिकल आहे, म्हणजेच उपपद, वचन किंवा विशेषता सांगण्यासाठी. आणि मिनिस्टर ऑब्जेक्ट आहे, जो कर्म ज्याच्यावर क्रिया होते असं. मग दे आर स्पीकिंग विथ द मिनिस्टर. बघा, तुमची जी आता व्याख्या पाहिली ना, ती सगळी व्याख्या इथे या वाक्याला लागू होते. कोणती व्याख्या होती? कलेक्शन ऑफ वर्ड्स. हा, वर्डचं कलेक्शन आहे, दे आहे, आर आहे, स्पीकिंग आहे, विथ आहे, द मिनिस्टर, विच विल क्रिएट द मिनिंग. मिनिंग हो, ते मंत्र्यांशी बोलत आहे, हा अर्थ अभिप्रेत आहे, रिफ्लेक्ट होतोय हो. आणि ग्रामॅटिकल टर्म हो, सब्जेक्ट पहिलेच आलेला आहे, त्याच्यानंतरच टू बी फॉर्म आलेला आहे, त्याच्यानंतर वर्ब आलेला आहे,
त्याच्यानंतर प्रिपोजिशन आलाय, त्याच्यानंतर आर्टिकल आलाय आणि त्याच्यानंतर आणि मग ऑब्जेक्ट आलाय, शेवटी पंक्च्युएशन मार्क वापरले गेले. मग आता एक एक करून जरा पाहूया. सगळ्यात अगोदर आपण पाहिलं होतं सब्जेक्ट. मग सब्जेक्टचे 10 शब्द आपल्या डोक्यात पक्के बसलेले. आय, वी, यू, ही, शी, इट, नेम, नाऊन आणि दे. मग सिंग्युलर होतं, प्लुरल होतं, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन. मग त्याच्यामध्ये आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू, यू म्हणजे तुम्ही, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे हे, नेम म्हणजे नाव, नाऊन म्हणजे नाम आणि दे म्हणजे ते. हे 10 शब्द वाक्याच्या सुरुवातीला येतात आणि हे 10 शब्द तुम्हाला खऱ्या अर्थाने इनिशिएट करून देतात वाक्य सुरू करण्यासाठी. त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरचं आपण पाहिलं होतं टू बी फॉर्म, ज्याला हेल्पिंग वर्ब किंवा सपोर्टिंग वर्ब म्हणतात. जसं 10 सब्जेक्ट होते तसे टू बी फॉर्म आहे 22. 5 पास्ट साठीचे डीड, वॉज, वेअर, हॅड बीन. 9 प्रेझेंट साठीचे डू, डज, एम, इज, आर, हॅव, हॅज बीन, हॅज बीन. आणि 8 फ्युचर साठीचे शॅल, विल, शॅल बी, विल बी, शॅल हॅव, शॅल हॅव बीन, विल हॅव बीन. मग सब्जेक्ट टू बी फॉर्म नंतर पुढचा एरिया येतो व्हर्ब. एनी काइंड ऑफ ऍक्शन विच इज डन बाय युअर बॉडी ऑर माइंड. 5 प्रकारचे 5 वेगवेगळे फॉर्म्स इंग्लिशमध्ये अस्तित्वात आहे. 6वा अस्तित्वातच नाहीये. बेसिक जसा आहे तसाच इन्फिनिटिव्ह फॉर्म. त्याच्यानंतर दुसरा होता यस, यस, आय एस वापरलेला फॉर्म. त्याच्यानंतर तिसरा होता आय एन जी फॉर्म. चौथा होता पास्ट फॉर्म आणि 5वा होता पास्ट पार्टिसिपल. मग बेसिक फॉर्म येतो गो, टेक, राईट, ड्रिंक, स्पीक. आणि दुसऱ्या यस यस फॉर्म मध्ये येतं गोज, टेक्स, राईट्स, ड्रिंक्स, स्पीक्स. त्याच्यानंतर तिसरा आयएनजी मध्ये येतो गोईंग, टेकिंग, रायटिंग, ड्रिंकिंग आणि स्पीकिंग. आणि त्याच्यानंतर पास्ट फॉर्म मध्ये येतो वेंट, टूक, रोड, ड्रँक आणि स्पोक. आणि पास्ट पार्टिसिपल मध्ये येतं गॉन, टेकन, रिटर्न, ड्रंक, स्पोकन. मग गो, गोज, गोईंग, वेंट आणि गॉन. टेक, टेक्स, टेकिंग, टूक आणि टेकन. राईट, राईट्स, रायटिंग, रोट आणि रिटर्न. ड्रिंक, ड्रिंक्स, ड्रिंकिंग, ड्रँक आणि ड्रंक. स्पीक, स्पीक्स, स्पीकिंग, स्पोक आणि स्पोकन. ह्या पद्धतीने त्याचा वापर केला गेल्याचं दिसतं किंवा केला जाताना आपल्याला आढळतं. मग वर्ब हा तिसऱ्या क्रमांकावर येणारा ग्रॅमॅटिकल टर्मचा पार्ट आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं विथ. मग विथ म्हटल्यानंतर ते प्रिपोजिशन आहे. प्रिपोजिशनची भली मोठी लिस्ट आपण पाहिली होती. ऍज, ऍट, बाय, इन, ऑफ, ऑन, टू, अप, फॉर, ऑफ, आउट, पर, बट, अँटी, लाईक, वाया, डाऊन, फ्रॉम, इनटू, नियर, ओव्हर, पास्ट, प्लस, विथ, सेव्ह, दॅन, अपॉन, ऑन टू, अंटील, आफ्टर. त्यानंतर अबाउट, अलॉंग, अंडर, बिलो, सिन्स, विदिन, बिसाइड, अनलाइक, अमिड आणि सिन्स. त्यानंतर अराउंड, ड्युरिंग, अबाउट, टुवर्ड्स, बिहाइंड, अमंग, इनसाइड, एक्सेप्ट, आउटसाइड, अक्रॉस. त्याच्यानंतर डिस्पाइट, बियॉन्ड, एक्सेप्ट, बिफोर, एक्सक्लुडिंग, इन्क्लुडिंग, वर्सेस, विदाउट, थ्रू आणि बिटवीन. हे आणि याच्याही पेक्षा अधिक शब्द प्रिपोजिशन म्हणून वापरतात किंवा वापरलं जातं. बरं, याच्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या कॉन्सेप्ट, त्याच्यानंतर स्पेलिंग, मीनिंग, मल्टी युटिलिटी, कॉन्सेप्ट, प्रॅक्टिकल युटिलायझेशन हाही भाग पाहिला आणि समजून घेतला. त्याच्यानंतर पुढचं जे आहेत वाक्यामध्ये वापरलं गेलंय द, हे आर्टिकल आहे. मग आर्टिकल एकूण 4 कॉन्सेप्ट मध्ये बसतं. अ, अँड, द आणि नो आर्टिकल. अ आणि अँड हे एकवचनासाठी येतं. प्रोनाउन्सिएशन मध्ये वॉवेल्स आणि कॉन्सोनंट्स प्रमाणे याचा वापर होतो. द हे काही विशेष ठिकाणी, पर्टिक्युलर, डेफिनेट ठिकाणीच वापरला जातं. आणि नो आर्टिकलचे सुद्धा काही तत्सम प्रकारचे नियम आपण पाहिले. स्पोर्ट्स होतं, जिओग्राफिकल एरिया होतं, सब्जेक्ट होतं, लिक्विड फॉर्म होतं आणि प्लुरल पण कॉमन. ह्या सगळ्या गोष्टी आर्टिकल नाही वापरतात. त्याच्यानंतर सर्वात शेवटी आपण पाहिलं होतं ऑब्जेक्ट. पण ऑब्जेक्ट पाहत असताना पर्सनल प्रोनाऊनचा सगळाच तक्ता स्टडी केला होता की. मग ऑब्जेक्ट म्हटलंय तर मी, अस, यू, देम, हिम, हर, इट, नेम, नाव. त्याचप्रमाणे नॉमिनेटिव्ह म्हणून सब्जेक्टचे 10 शब्द पाहिले होते. आय, वी, यू, ही, शी, इट, नेम, नाउन जे वाक्याला सुरुवातीला येतात. आणि सब्जेक्ट ओरिएंटेड, ओरिएंटेशन म्हणजे त्या गोष्टीचा अभिमुखता हे पाहण्यासाठी. मग त्यामध्ये
माय सेल्फ, अवर सेल्फ, युअर सेल्फ, हिम सेल्फ, हर सेल्फ, इट सेल्फ. नाही तर नेम नाउनला जेंडर प्रमाणे हिमसेल्फ हरसेल्फ वापरलं जातं. सब्जेक्टच्या नंतर ताबडतोब येतं. सब्जेक्ट ऑब्जेक्ट सारखा असेल तर ऑब्जेक्टला रिप्लेस करून सुद्धा येतं. त्याच्यानंतर पजेसिव्ह पाहिलं होतं. पजेसिव्ह काय? माय, अवर, युअर, देअर, हिज, हर, इट्स हे सगळं. बरोबर, जे सब्जेक्टच्या अगोदर वापरता येईल किंवा ऑब्जेक्टच्या अगोदर वापरता येईल. पण सब्जेक्ट ऑब्जेक्ट हा रेग्युलर नसला पाहिजे. मग तो काय असला पाहिजे? एक तर वस्तू म्हणजे ओनरशिप दाखवता येईल किंवा नातेसंबंधाचं शीर्षक म्हणजे ओनरशिप नाही रिलेशनशिप दाखवता येईल. पॉझेसिव्ह ऑब्जेक्ट त्याच्यामध्ये येतं माइन, अवर्स, युअर्स, देअर, हिज, हर, इट्स. नेम नाउनला त्यातनं ऑफ लावायचा अगोदर. मग हे काय? पॉझेसिव्ह ऑब्जेक्ट. मग हा तुम्ही ऑब्जेक्टच्या नंतर वापरला होता आणि याचं फंक्शन आहे ओव्हर पोझिशन इन द रिलेशनशिप किंवा अग्रेसिव्ह ओनरशिप. आणि सर्वात शेवटी आपण पाहिलं होतं पंक्च्युएशन मार्क. मग याच्यामध्ये फुल स्टॉप होतं, कॉमा होतं, सेमिकॉलन होतं, क्वेश्चन मार्क होतं, एक्सक्लेमेशन मार्क्स होतं, एलिप्स होतं, एलिप्सिस होतं, कॉलन होतं आणि ब्रॅकेट होतं. आता तुमच्याकडे असलेलं सेंटेन्स स्ट्रक्चरचं पहिलं पुस्तक आणि त्या पहिल्या पुस्तकातलं 9 नंबरचं पेज जर काढलं तर याच्यामध्ये आणखी व्यवस्थित क्लिअरिटी उभी असलेली तुम्हाला दिसेल. मग आता काय केलेलं आहे बघा, याच्यामध्ये काय आहेत ना, सब्जेक्ट सुरुवातीला वापरला तो सुरुवातीलाच घ्यायचा. आय, वी, यू, ही, शी, इट, नेम, नाउन आणि दे. त्याच्यानंतर टू बी फॉर्म वापरला तो डीड, वॉज, वेअर, हॅड बीन, डू, डज, एम, इज, आर, हॅव बीन, हॅज बीन, शाल बी, विल हॅव, शाल हॅव बीन, विल हॅव बीन. त्याचप्रमाणे वर्ब गो, गोज, गोइंग, वेंट, गॉन, रायटिंग, रोट, रिटर्न, टेक्स, टेकिंग, टुक, टेकन वर्बचे 5 फॉर्म. प्रिपोजिशन ऍट, ऑन, फॉर, फ्रॉम, नियर, अराउंड, बिटवीन, एक्सक्लुडिंग, इन्क्लुडिंग, वर्सेस, अपॉन, बिसाइड, बियॉन्ड, आउटसाइड, इनसाइड, ऑन टू, इन टू हे सगळे शब्द. त्याच्यानंतर आर्टिकल अ, अँड, द आणि ऑब्जेक्ट मी, अस, यू, हिम, हर, इट हे सगळेच्या सगळे जे आहेत ना प्रॉपर सिक्वेन्सने बसवता येत आहेत का? आता त्या 9 नंबरच्या पानावरचं वाक्य कसं काय सोडवणार आहे ते लक्षात घ्या. आता या ठिकाणी सब्जेक्ट कोणता आहे, टू बी फॉर्म कोणता आहे, व्हर्ब कोणता आहे, आर्टिकल कोणता आहे, ऑब्जेक्ट कोणता आहे आणि व्हर्ब असेल तर व्हर्बचा पहिला फॉर्म कोणता, दुसरा कोणता, तिसरा कोणता, चौथा कोणता, पाचवा कोणता आहे. जसं ते मंत्री आहेत, इथे दे काय आहे? सब्जेक्ट आहे. आर काय आहे? टू बी फॉर्म आहे. द काय आहे? आर्टिकल आहे. मिनिस्टर काय आहे? ऑब्जेक्ट आहे. म्हणजेच तुम्हाला त्या 9 नंबरच्या पानावरती ह्या सगळ्या शब्दांच्या डोक्यावरती चौकोन काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट, टू बी फॉर्म, आर्टिकल आणि ऑब्जेक्ट हे व्यवस्थित लिहायचं आहे. सेम वे पुढचं वाक्य पहा बरं, 2 नंबरचं. आपल्याकडे एक हॉल आहे. वी हॅव अ हॉल. इथे वी सब्जेक्ट आहे, वाक्याच्या सुरुवातीला येतो आणि त्याच्यानंतर ताबडतोब टू बी फॉर्म येतो. हॅव, अ काय आहे तर आर्टिकल आहे आणि हॉल काय? ऑब्जेक्ट आहे. वी हॅव अ हॉल, सब्जेक्ट, टू बी फॉर्म, आर्टिकल आणि ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरचं जर वाक्य पाहिलं, मी गुफेत ध्यानधारणा करतो. गुफा किंवा लेणीला केव्ह म्हणतात आणि ध्यानधारणेला मेडिटेशन म्हणतात. आता इथे आय काय आहे? सब्जेक्ट आहे. मग सब्जेक्टच्या नंतर टू बी फॉर्म येतो नाही, पण सिंपल पास्ट आणि सिंपल प्रेझेंटच्या वाक्यामध्ये सब्जेक्ट नंतर टू बी फॉर्म येत नाही, डायरेक्ट व्हर्ब येतो. मग व्हर्बचा जर बेसिक फॉर्म असेल तर तो व्ही वन म्हणून दिला, तो व्हर्बचा पहिला फॉर्म. जर यस इयस असेल तर व्ही टू म्हणजे व्हर्बचा दुसरा फॉर्म समजला जातो आणि व्हर्बला ईडी असेल किंवा पास्ट असेल तर व्ही फोर समजला जातो. आता इथे कुठलंच विशेषण नाहीये. यस इयस आय एस आय एन जी कुठलाही प्रत्यय नाही, म्हणजे व्हर्बचा पहिला फॉर्म. इन काय आहे? आपण लिस्ट पाहिली बरोबर. त्या पुस्तकामध्येच तुम्हाला 20 आणि 21 नंबरचं पान दिसतंय ना, ते पुन्हा एकदा सोडवायचंय. म्हणजे रिराईट करायचं आहे. मग तुम्हाला हे जास्त म्हणजे प्रिपोजिशनची सगळी लिस्ट एकाच ठिकाणी, आर्टिकलची सगळी लिस्ट एकाच ठिकाणी, सब्जेक्टची सगळी लिस्ट एकाच ठिकाणी, टू बी फॉर्मची एकाच ठिकाणी आणि दोनदा नंतर लिहिलं तर मग ते जास्त सोपं जाईल. म्हणजे इन काय? प्रिपोजिशन आणि केव्स काय आहे? ऑब्जेक्ट आहेत.
त्याच पद्धतीने बंटी इज प्रोड्युसिंग टीव्ही सिरियल, बंटी टीव्ही सिरियल तयार करत आहे. इथे बंटी काय आहे? सब्जेक्ट आहे. इज काय आहे? टू बी फॉर्म आहे. प्रोड्युसिंग काय? आयएनजी म्हणजे वर्बचा तिसरा फॉर्म आहे. टीव्ही सिरियल ऑब्जेक्ट आहे. बंटी इज प्रोड्युसिंग टीव्ही सिरियल, सब्जेक्ट टू बी फॉर्म वर्बचा तिसरा फॉर्म आणि ऑब्जेक्ट आहे. ओके. त्याच्यानंतर यू हॅव सीन दॅट मूवी, तू तो चित्रपट पाहिलेला आहे. यू हॅव सीन दॅट मूवी. आता इथे यू काय झाला? सब्जेक्ट झाला. हॅव काय आहे? टू बी फॉर्मच्या लिस्टमध्ये आहे म्हणून तो टू बी फॉर्म झाला. सीन काय झाला? सीन हा वर्बचा पाचवा फॉर्म आहे. चौथा आणि पाचवा सारखाच असल्यानंतर ओळखायचं कसं हो? सोपं आहे. जर ईडी लागलेला आहे आणि सब्जेक्टच्या नंतर तो डायरेक्ट आलेला आहे, सब्जेक्टच्या नंतर डायरेक्ट आलेला तो वर्बचा चौथा फॉर्मच असणार. आणि पाचवा फॉर्म असण्यासाठी काय असावं लागतं? त्याच्या अगोदर हॅव, हॅज, हॅड, शॅल हॅव, विल हॅवचा वापर करावा लागतो. मग यू सब्जेक्ट, हॅव टू बी फॉर्म, सीन वर्बचा पाचवा फॉर्म म्हणजे पास्ट पार्टिसिपल आणि द आर्टिकल आणि सर्वात शेवटी ऑब्जेक्ट आहे. बरं, त्याच्यानंतर ती त्यांच्याबद्दल बोलत आलेली आहे. शी हॅज बीन टॉकिंग अबाउट देम. इथे शी सब्जेक्ट आहे. हॅज बीन जो आहे तो टू बी फॉर्म आहे. टॉकिंग जो आहे तो वर्बचा तिसरा फॉर्म आहे आणि अबाउट प्रिपोजिशन आहे आणि देम ऑब्जेक्ट म्हणून वापरलं गेलेलं आहे. शी हॅज बीन टॉकिंग अबाउट देम, सब्जेक्ट टू बी फॉर्म, आयएनजी, प्रिपोजिशन आणि ऑब्जेक्ट. ओके. टेररिस्ट व इन ताज हॉटेल, अतिरेकी ताज हॉटेलमध्ये होते. अतिरेकी ताज हॉटेलमध्ये होते. ताज टेररिस्ट सब्जेक्ट व टू बी फॉर्म, इन प्रिपोजिशन, ताज हॉटेल ऑब्जेक्ट, टेररिस्ट वर इन ताज हॉटेल सब्जेक्ट टू बी फॉर्म, प्रिपोजिशन आणि ऑब्जेक्ट. ओके. वी हॅड अ स्मार्ट कार्ड, आमच्याकडे स्मार्ट कार्ड होतं. वी हॅड अ स्मार्ट कार्ड, आमच्याकडे स्मार्ट कार्ड होतं. मग वी सब्जेक्ट आहे, हॅड टू बी फॉर्म आहे, ओ आर्टिकल आहे, स्मार्ट कार्ड ऑब्जेक्ट आहे. ओके. क्लायंट ट्रान्सफर्ड मनी थ्रू द इंटरनेट, क्लायंटने पैसे इंटरनेटने पाठवले. आता इथे क्लायंट वाक्याची सुरुवात सब्जेक्ट होते म्हणजे स्वाभाविकपणे सब्जेक्ट आहे. ट्रान्सफर्ड आता टू बी फॉर्मने आलाय, डायरेक्ट वर्ब आलेला आहे. मग वर्बचा चौथा फॉर्म, कारण सिंपल पास मध्ये चौथा देतो, डायरेक्ट ईडी लागला तो. ट्रान्सफर्ड मनी, मनी ऑब्जेक्ट आहे आणि त्याच्यानंतर थ्रू, थ्रू आहे प्रिपोजिशन आणि इंटरनेट ऑब्जेक्ट. तुम्ही म्हणाल सर ऑब्जेक्ट तर दोनदा आलं, पहिल्यांदा तर घेतलं होतं. हो, एकाच वाक्यामध्ये एकापेक्षा जास्त ऑब्जेक्ट, एकापेक्षा जास्त प्रिपोजिशन आणि एकापेक्षा जास्त आर्टिकल येतं. ऑब्जेक्टलाच धरून हे असतं म्हणजे ऑब्जेक्टची संख्या वाढली का ही संख्या सुद्धा वाढण्याचे चान्सेस वाढतात. कोणते? प्रिपोजिशन आणि आर्टिकल देखील. मग क्लायंट ट्रान्सफर्ड मनी थ्रू इंटरनेट, सब्जेक्ट, वी फोर, ऑब्जेक्ट, प्रिपोजिशन आणि ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर रवींद्र वॉज ट्रॅव्हलिंग बाय रेल्वे, रवींद्र रेल्वेने प्रवास करत होता. रवींद्र इथे सब्जेक्ट आहे, वाक्याची सुरुवात झाली, त्याच्यानंतर टू बी फॉर्म येतो, तो आलेला आहे. वॉज ट्रॅव्हलिंग, व्हर्बला आयएनजी लागलाय म्हणजे वर्बचा तिसरा फॉर्म आहे आणि बाय प्रिपोजिशन्स आहे आणि रेल्वे ऑब्जेक्ट आहे. रवींद्र वॉज ट्रॅव्हलिंग बाय रेल्वे, सब्जेक्ट टू बी फॉर्म, आयएनजी, प्रिपोजिशन आणि ऑब्जेक्ट. त्याचप्रमाणे हिज वाईफ हॅड केप द ज्वेलरीज इन अ बँक लॉकर, त्याच्या पत्नीने दागिने बँक लॉकर मध्ये ठेवलेले होते. हिज वाईफ सब्जेक्ट, वाक्याची सुरुवात झाली. हॅड टू बी फॉर्म आहे, मग टू बी फॉर्म घेतला. केप, हॅडच्या नंतर जर व्हर्ब आलं तर ते व्हर्बचा पाचवा फॉर्मच असतं हे नक्की आहे. मग व्हर्बचा पाचवा फॉर्म, द आर्टिकल आहे, ज्वेलरीज ऑब्जेक्ट आहे, इन प्रिपोजिशन्स आहे, अ आर्टिकल आहे आणि बँक लॉकर ऑब्जेक्ट म्हणून वापरलं गेलं किंवा वापरलं जातं. ओके. त्याच्यानंतर हर सन हॅड बीन ट्राईंग फ्रॉम लास्ट 4 इयर्स, तिचा मुलगा मागील 4 वर्षापासून प्रयत्न करत आलेला होता. हर सन सब्जेक्ट आहे, हॅड बीन टू बी फॉर्म आहे, ट्राईंग वर्बचा तिसरा फॉर्म आहे, फ्रॉम प्रिपोजिशन आहे, लास्ट 4 इयर्स ऑब्जेक्ट आहे
हर सन हॅड बीन ट्राईंग फ्रॉम लास्ट 4 years. सब्जेक्ट टू बी फॉर्म, व्हर्ब, प्रिपोजिशन आणि ऑब्जेक्ट असा सिक्वेन्स बसतोय. वी शॅल बी द बेस्ट प्लेयर. आम्ही उत्कृष्ट खेळाडू असू किंवा हो. मग वी सब्जेक्ट आहे, शाल बी टू बी फॉर्म आहे, द आर्टिकल आहे आणि बेस्ट प्लेयर ऑब्जेक्ट आहे. वी शॅल बी द बेस्ट प्लेयर, सब्जेक्ट टू बी फॉर्म, आर्टिकल आणि ऑब्जेक्ट. दे विल हॅव अ जेट प्लेन. त्यांच्याकडे एक जेट प्लेन असेल. मग ते एक सब्जेक्ट आहे. विल हॅव टू बी फॉर्म आहे. अ आर्टिकल आहे. जेट प्लेन ऑब्जेक्ट आहे. दे विल हॅव अ जेट प्लेन, सब्जेक्ट टू बी फॉर्म, आर्टिकल आणि ऑब्जेक्ट. ओके. त्याच्यानंतर आय शॅल अचीव माय टार्गेट्स. मी माझं ध्येय साध्य करेल. आय इथे सब्जेक्ट आहे. शाल इथे टू बी फॉर्म आहे. अचीव इथे वर्बचा बेसिक फॉर्म आहे. माय टार्गेट ऑब्जेक्ट आहे. आय शॅल अचीव माय टार्गेट, सब्जेक्ट टू बी फॉर्म, वर्बचा बेसिक फॉर्म आणि ऑब्जेक्ट असा असेल. तर गणेश विल बी स्प्रेडिंग हिज बिझनेस इन मुंबासा. गणेश मुंबासामध्ये व्यवसाय पसरवित असेल. गणेश वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट, त्याच्यानंतर मोस्टली टू बी फॉर्म विल बी, स्प्रेडिंग वर्बचा ING लागला तर हिज बिझनेस ऑब्जेक्ट आहे. इन प्रिपोजिशन आहे. मुंबासा ऑब्जेक्ट म्हणून वापरण्यात आलेला आहे. गणेश मुंबासामध्ये व्यवसाय पसरवत असेल. ओके. यू विल हॅव गॉन टू मथुरा बाय नेक्स्ट वीक. तू पुढच्या वर्षीपर्यंत मथुरेला गेलेला असशील. मग इथे यू सब्जेक्ट आहे. विल हॅव टू बी फॉर्म आहे. गॉन व्हर्बचा पाचवा फॉर्म आहे, पास्ट पार्टिसिपल. त्याच्यानंतर टू प्रिपोजिशन आहे. मथुरा ऑब्जेक्ट आहे. बाय पुन्हा प्रिपोजिशन आणि नेक्स्ट वीक ऑब्जेक्ट आहे. यू विल हॅव गॉन टू मथुरा बाय नेक्स्ट वीक, सब्जेक्ट टू बी फॉर्म, वर्ब, प्रिपोजिशन, ऑब्जेक्ट, प्रिपोजिशन, ऑब्जेक्ट. दोन ऑब्जेक्ट आणि दोन प्रिपोजिशन आले. शी इज अ रॉ एजंट. ती एक रॉ एजंट आहे. शी सब्जेक्ट, इज टू बी फॉर्म, अ आर्टिकल, रॉ एजंट ऑब्जेक्ट. मग शी इज अ रॉ एजंट, मग सब्जेक्ट टू बी फॉर्म, आर्टिकल आणि ऑब्जेक्ट. त्याच पद्धतीने दे हॅव अ सोशल प्रोजेक्ट. त्यांच्याकडे एक सामाजिक प्रकल्प आहे. दे सब्जेक्ट आहे. हॅव टू बी फॉर्म आहे. अ आर्टिकल आहे आणि सोशल प्रोजेक्ट ऑब्जेक्ट आहे. दे हॅव अ सोशल प्रोजेक्ट, सब्जेक्ट टू बी फॉर्म, आर्टिकल आणि ऑब्जेक्ट. ही अरेस्ट इनोसंट पीपल. तो निरपराध लोकांना अटक करतो. ही सब्जेक्ट, अरेस्ट वर्बचा दुसरा फॉर्म यस लागलाय कारण, आणि इनोसंट पीपल आहे ऑब्जेक्ट. मग ही अरेस्ट इनोसंट पीपल, सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर वी आर प्लेइंग हाईड अँड सीक विथ देम. आम्ही त्यांच्याबरोबर लपाछपी खेळत आहोत. हाईड अँड सीक म्हणजे लपाछपी. मग वी आहे सब्जेक्ट, आर आहे टू बी फॉर्म, प्लेइंग आहे वर्बचा ING फॉर्म, हाईड अँड सीक आहे ऑब्जेक्ट, आणि त्याच्यानंतर विथ जो आहे तो आहे प्रिपोजिशन आणि देम आहे ऑब्जेक्ट. वी आर प्लेइंग हाईड अँड सीक विथ देम, सब्जेक्ट टू बी फॉर्म, ING, ऑब्जेक्ट, प्रिपोजिशन आणि ऑब्जेक्ट. श्रुतिका हॅज डिसिव्ड हर फ्रेंड. श्रुतिकाने तिच्या मैत्रिणींना फसवलेलं आहे. श्रुतिका सब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर हॅज आलंय म्हणजे टू बी फॉर्म. हॅज, हॅव, हॅज, हॅडच्या नंतर नेहमी वर्बचा पाचवा फॉर्म येतो, डिसिव्ड. त्याच्यानंतर हर पॉझेसिव्ह आहे किंवा याला ऑब्जेक्ट म्हटलं तरी चालेल आणि फ्रेंड ऑब्जेक्ट आहे. श्रुतिका हॅज डिसिव्ड हर फ्रेंड, सब्जेक्ट टू बी फॉर्म, वर्ब, पॉझेसिव्ह आणि ऑब्जेक्ट. यू हॅव बीन डुईंग गुड वर्क. तुम्ही चांगलं काम करत आलेले आहात किंवा तू आहेस. मग इथे यू सब्जेक्ट आहे. हॅव बीन टू बी फॉर्म आहे. डुईंग वर्कचा तिसरा फॉर्म आहे आणि गुड वर्क ऑब्जेक्ट आहे. यू हॅव बीन डुईंग गुड वर्क, सब्जेक्ट टू बी फॉर्म, वर्ब आणि ऑब्जेक्ट असा त्याचा वापर होताना दिसतो किंवा केला.
मिसेस राणा वॉज इन द ऑफिस. सौ राणा ऑफिस मध्ये होत्या. मिसेस राणा सब्जेक्ट. वॉज टू बी फॉर्म. इन प्रिपोजिशन. द आर्टिकल. ऑफिस ऑब्जेक्ट. सौ राणा ऑफिस मध्ये होत्या. मिसेस राणा वॉज इन द ऑफिस. ओके. शी हॅड अ यंगर ब्रदर. तिला एक लहान भाऊ होता. शी सब्जेक्ट. हॅड टू बी फॉर्म. अ आर्टिकल. यंगर ब्रदर ऑब्जेक्ट. मग शी हॅड यंगर ब्रदर सब्जेक्ट टू बी फॉर्म आर्टिकल आणि ऑब्जेक्ट. ते पटेल शेअर्ड दोज ऑल प्रॉपर्टीज अमंग देम. पटेलने त्या सर्व मालमत्ता त्यांच्यात वाटून घेतल्या. पटेल सब्जेक्ट आहे. शेअर्ड टू बी फॉर्मने आला, व्हर्ब आला. मग व्हर्बचा चौथा फॉर्म आहे सिंपल पास्टचं वाक्य. दोज ऑल प्रॉपर्टीज ऑब्जेक्ट. अमंग हे प्रिपोजिशन आहे आणि देम हे ऑब्जेक्ट आहे. बरोबर. मग पटेल शेअर्ड दोज ऑल प्रॉपर्टीज अमंग देम. सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट, प्रिपोजिशन आणि ऑब्जेक्ट. मग वी आर डिस्कसिंग विथ संजना मॅम. आम्ही संजना मॅडम सोबत चर्चा करत होतो. वी सब्जेक्ट आहे. व टू बी फॉर्म आहे. डिस्कसिंग वर्बचा आयएनजी फॉर्म आहे. विथ प्रिपोजिशन आहे. संजना मॅम ऑब्जेक्ट वापरले. ओके. सुपरवायझर हॅड कम्प्लिटेड सर्वे ऑफ एम्प्लॉई. सुपरवायझरने कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण पूर्ण केलेलं होतं. सुपरवायझर सब्जेक्ट आहे. हॅड टू बी फॉर्म आहे. कम्प्लिटेड. हॅव, हॅज, हॅड, शॅल हॅव, विल हॅव च्या नंतर जो काही वर्ब येतो तो नेहमी पास्ट पार्टिसिपलच असतो. कम्प्लिटेड वी फाय आहे. सर्वे ऑब्जेक्ट आहे आणि ऑफ प्रिपोजिशन आहे. एम्प्लॉई ऑब्जेक्ट आहे. सुपरवायझर हॅड कम्प्लिटेड सर्वे ऑफ एम्प्लॉई. सब्जेक्ट टू बी फॉर्म. व्हर्ब, ऑब्जेक्ट, प्रिपोजिशन आणि ऑब्जेक्ट. त्याच प्रकारे एसबीआय हॅड बीन डिस्ट्रीब्युटिंग लोन टू पुअर फार्मर. एसबीआय गरीब शेतकऱ्यांना कर्ज वितरित करत आलेली होती. एसबीआय वाक्याच्या सुरुवातीला म्हणजे स्वाभाविकपणे सब्जेक्ट. हॅड बीन त्याच्यानंतर ताबडतोब आलेला आहे. टू बी फॉर्म 22 शब्द आपल्याला माहिती आहे. डिस्ट्रीब्युटिंग आयएनजी लागलंय वर्बला म्हणजे वर्बचा तिसरा फॉर्म आलाय. लोन ऑब्जेक्ट आहे आणि टू प्रिपोजिशन आणि पुअर फार्मर पुन्हा एकदा ऑब्जेक्ट. एसबीआय हॅड बीन डिस्ट्रीब्युटिंग लोन टू पुअर फार्मर्स. सब्जेक्ट टू बी फॉर्म. वर्ब, ऑब्जेक्ट, प्रिपोजिशन आणि ऑब्जेक्ट असा त्याचा वापर होतो. त्याचप्रमाणे चैतन्य विल बी द फायनान्स मिनिस्टर. चैतन्य वित्तमंत्री होईल किंवा वित्तमंत्री असेल. चैतन्य सब्जेक्ट. विल बी टू बी फॉर्म. द आर्टिकल. फायनान्स मिनिस्टर ऑब्जेक्ट. चैतन्य विल बी द फायनान्स मिनिस्टर. सब्जेक्ट टू बी फॉर्म आर्टिकल आणि ऑब्जेक्ट. त्याचप्रमाणे आय शॅल हॅव गुड जॉब आफ्टर बीटेक. मला बीटेक नंतर चांगली नोकरी असेल. आय सब्जेक्ट. शॅल हॅव टू बी फॉर्म. गुड जॉब ऑब्जेक्ट. आफ्टर प्रिपोजिशन. बीटेक ऑब्जेक्ट. आय शॅल हॅव गुड जॉब आफ्टर बीटेक. सब्जेक्ट टू बी फॉर्म ऑब्जेक्ट प्रिपोजिशन आणि ऑब्जेक्ट. वी शॅल हँडल दिस इश्यू बाय द पॉलिटिकल पॉवर. आम्ही हे प्रकरण राजकीय सत्तेद्वारे हाताळू. वी सब्जेक्ट आहे. शॅल टू बी फॉर्म आहे. हँडल वर्बचा पहिला फॉर्म बेसिक फॉर्म आहे इन्फिनिटी फॉर्म. दिस इश्यू ऑब्जेक्ट. बाय प्रिपोजिशन आणि पॉलिटिकल पॉवर हे आहे ऑब्जेक्ट. वी शॅल हँडल दिस इश्यू बाय पॉलिटिकल पॉवर. सब्जेक्ट टू बी फॉर्म वर्बचा बेसिक फॉर्म ऑब्जेक्ट प्रिपोजिशन आणि ऑब्जेक्ट. त्याचप्रमाणे मानसी विल बी लिव्हिंग इन द युके. मानसी युके मध्ये राहत असेल. मानसी सब्जेक्ट. विल बी टू बी फॉर्म. लिव्हिंग वर्बचा तिसरा फॉर्म. इन प्रिपोजिशन. द आर्टिकल and UK object. Mansi will be living in the UK. Subject to be form, verb, preposition, article आणि ऑब्जेक्ट असा त्याचा सिक्वेन्स होताना दिसतो किंवा केला जाताना आढळतो. बरं. शी विल हॅव गिवन मनी
टू बँकर बाय इव्हिनिंग. तिने संध्याकाळपर्यंत सावकाराला पैसे दिलेले असतील. शी सब्जेक्ट विल हॅव टू बी फॉर्म गिवन वर्बचा पास्ट पार्टिसिपल फॉर्म V5. मनी ऑब्जेक्ट टू प्रिपोजिशन. बँकर ऑब्जेक्ट बाय प्रिपोजिशन आणि इव्हिनिंग ऑब्जेक्ट. शी विल हॅव गिवन मनी टू बँकर बाय इव्हिनिंग. तिने संध्याकाळपर्यंत सावकाराला पैसे दिले असतील. शी विल हॅव गिवन मनी टू बँकर बाय इव्हिनिंग. सब्जेक्ट टू बी फॉर्म वर्ब ऑब्जेक्ट प्रिपोजिशन ऑब्जेक्ट प्रिपोजिशन ऑब्जेक्ट. इथे तीन तीन ऑब्जेक्ट आले. आता इथं जर तुम्ही पाहिलं तर पुढचे जे पानं आहेत 4 ते 5, पान नंबर 18 पर्यंत हे तुम्हाला होमवर्क म्हणून सोडवायचे आहे. अर्थात तुम्हाला याच्या अगोदरचे पानं ते मदत म्हणून मिळाली, पण तेही पुन्हा सोडवायचे आहेत. आणि त्या सगळ्या गोष्टी अप्रोप्रिएट आहेत का, त्या समजल्या आहेत का, कॉन्सेप्ट मध्ये कुठल्याही प्रकारची गडबड तर नाहीये, सिक्वेन्स मेंटेन करता येतोय का, सब्जेक्टची यादी डोक्यात पक्की आहे का, टू बी फॉर्मची यादी पक्की आहे का, व्हर्बची यादी पक्की आहे का, प्रिपोजिशनची यादी पक्की आहे का. मग तुम्हाला 19 नंबर पानावरती जे प्रिंट आउट दिलेलं आहे तेच तुम्हाला 20 नंबरच्या पानावर आणि 21 नंबरच्या पानावर सोडवायचं. याच्यामध्ये मात्र एक छोटी मेथड लक्षात घ्या. कोणती? की त्या पुस्तकामध्ये सब्जेक्टचा चौकोन एकदा झाला ना, तर सब्जेक्टचे 10 शब्द त्या पानावर लिहायचे. कोणत्या? 20 आणि तेच 21 नंबरच्या पानावर लिहायचं. सब्जेक्ट पहिले 2 वेळा लिहून घ्यायचं म्हणजे डोक्यात पक्क जाईल. मग त्याच्यानंतर टू बी फॉर्म येतो. लगेच त्याच्या खाली टू बी फॉर्म आहे बघा. did, was, where, had been, do, does, am, is, are, have been, shall be, will be, shall have, will have. मग ते 20 नंबरच्या पानावर लिहिलं आणि लगेच 21 नंबरच्या पानावर पण लिहिलं. दोनदा म्हणजे दोनदा डोक्यात. त्याच्यानंतर व्हर्बचे फॉर्म दिलेले आहेत 5. V1, V2, V3, V4, V5. गो, गोज, गोइंग, वेंट, गॉन या पद्धतीने. आणि ते 20 नंबरचे झाले ते 21 नंबरच्या पानावर पुन्हा एकदा रिपीट करायचे. त्याच पद्धतीने पुढे प्रिपोजिशन असतील ऍट, ऑन, फॉर, फ्रॉम, नियर, अराउंड, बिटवीन, बिहाइंड, इन्क्लूड, एक्सक्लूड, सिन्स, बिफोर, आफ्टर. हे सगळेच्या सगळे पुन्हा साधारणपणे एक मला माहितीप्रमाणे 40 ते 50 शब्द असतील. ते पहिले 20 नंबरच्या पानावर लिहायचे आणि नंतर 21 नंबरच्या पानावर ते पुन्हा रिपीट करायचे. त्याच्यानंतर या सगळ्यानंतर शेवटी येतं आर्टिकल. अ, अँड आणि द आहे. हे पण तुम्हाला 20 आणि 21 नंबर. आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट येते. ऑब्जेक्ट आपण जे आहेत ना पर्सनल प्रोनाउन संपूर्ण नाही घेतलं. मी, अस, यू, हिम, हर, इट, नेम, नाउन आणि देम. आणि सर्वात शेवटी पंक्च्युएशन मार्क. तेही तुम्हाला बॉटमला दिलेले, तेही दोनदा तसेच लिहायचे आहेत. फुल स्टॉप आहे, कॉमा आहे, एक्सक्लेमेशन मार्क आहे, क्वेश्चन मार्क आहे, फुल स्टॉप आहेत, कॉलन आहेत, डॅश आहे, सिंगल कोटेशन मार्क आहे, डबल कोटेशन मार्क आहे. ह्या सगळ्या कॉन्सेप्ट ज्या आहेत ना त्या दोनदा उतरून काढल्या. हे सोडवण्याच्या अगोदर करायचं. हे सोडवलं का नंतर पान नंबर 9 पासून 18 पर्यंत जे काही सर्वसाधारणपणे एक 10 पानं असतील ते व्यवस्थित सोडवायचे किंवा 9 असतील जे काही ते सोडवायचे आणि ते समजून घ्यायचे. ते समजलं का अडचण येणार. आपण हे का करतो आहोत? आता हे जे 2 पुस्तकं आहेत ना नव्याने सुरू झालेले आजपासून, त्याच्यामध्ये ग्रामर ऑफ वर्ड्स, सब्जेक्ट, टू बी फॉर्म, व्हर्ब, प्रिपोजिशन, आर्टिकल, ऑब्जेक्ट, नाउन, प्रोनाउन, ऍडव्हर्ब, कंजंक्शन आणि ऍडजेक्टिव्ह हे सगळे आहे. आणि याच्या पलीकडे ग्रामर ऑफ सेंटेन्स आहे. ग्रामर ऑफ वर्डचं एका शब्दाचं व्याकरण आहे आणि संपूर्ण कॉन्सेप्टचं ऍज, सून, ऍज, नॉट ओनली बट अल्सो किंवा चेंज द वाईस, त्यानंतर चेंज द डिग्री, ऍड क्वेश्चन टॅग, डायरेक्ट इनडायरेक्ट, नो सुदर दॅन, नायदर नॉर, आयदर ऑर, इफ क्लॉज, मेक इट इंटरेगेटिव्ह आणि तशा प्रकारच्या अनेक कॉन्सेप्टचा पसारा. पण शब्दांचं व्याकरण झाल्यानंतर डायरेक्ट वाक्यांचं व्याकरणाकडे गेलो तर एक मोठी गडबड होऊ शकते आणि मॅक्सिमम लोकांची गडबड तिथेच होते. मग ते मधला ब्रिज न वापरता डायरेक्ट ऑपरेट करायला जातात आणि तिथे मग खूप नियम, खूप किचकटपणा, खूप बोरिंगनेस निर्माण होतो. मग याला पर्याय काय? दोघांच्या मध्ये एक ब्रिज टाकायचं ज्याच्याने आपल्याला सहजपणे तिथे एफर्टलेस, फ्लॉलेस तिथपर्यंत पोहोचता येईल. सेंटेन्स स्ट्रक्चर तेच तर आपण इथे
पाहण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतोय, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित लक्षात येईल आणि समजेल. सो प्रायमर खरंच लक्षात आलंय का, प्रायमर पचून झालंय का, ते समजून घेण्यासाठी क्रॉस व्हेरीफाय करणारे पेजेस होते आणि व्याकरणाचा वापर अवडंबर न करता योग्य पद्धतीने करण्यासाठी पार्ट ऑफ स्पीच पेक्षा सोपं सहज वाक्याची फ्रिक्वेन्सी करताना याच्यामध्ये वापरलं जातं. असं हे प्रकरण आपण आता दुसऱ्या टप्प्यात सुरू केलेलं आहे, ज्याचं नाव आहे सेंटेन्स स्ट्रक्चर. ह्या 2 पुस्तकांमधलं पहिलं प्रकरण आपण इथे संपवलेलं आहे. ओके. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग. आता थँक यू सो तुमच्या मच सर. मनामध्ये कुठल्या प्रकारचे जे आहेत ना, शंका आहेत का, काही क्वेश्चन्स आहेत का, ते जर असतील